लगातारचे 6 षटकार किंवा मग 6 हॅट्रिक 6 साठी 500 रुपयात आणि लगातारचे 6 षटकार आले तरी सुद्धा 500 आहेत का? यस, फक्त हॅट्रिक 6 साठी असणार आहेत. ओके, युसुफ 11 म्हसळा संघासाठी हे बक्षीस असेल. यस, विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हे बक्षीस मात्र देण्यात येतील प्रत्येक या मॅच मध्ये संघाचे संघ मालक असतील त्यांच्या वतीनं युसुफ 11 म्हसळा संघासाठी हे बक्षीस देण्यात येईल. यस, म्हसळा संघाला विनंती करेन आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. बॉलिंग मार्क वरती पहिला पर्याय निवडला गेला नदीम दायरेकर आपल्याला पाहायला मिळतील. नदीम दायरेकर गोलंदाजी मार्क वरती आहेत. नदीम यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेत आणि नदीम पहिल्या ओव्हरमध्ये कशी कामगिरी करतील आपल्याला जरूर पाहायचं. फलंदाजाची जोडी मैदानावरती, एका बाजूला वसीम, त्यांच्या साथीला मुनाफ. वसीम आणि मुनाफ त्यांच्या समोर नदीम दायरेकर, म्हसळ्याचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये. विनंती करेन स्पीडअप घेऊया, मॅचला सुरुवात करूया. 5 ओव्हरची मॅच, पूर्वार्धाचा खेळ आणि पहिलं सत्र हे आता आपल्या समोर पाहायला मिळतंय. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. मॅच इज ऑन, लेट्स प्ले. नदीम दायरेकर आहेत बॉलिंग मार्क वरती, संघाचे महत्वाचे खेळाडू, टीमचा निर्णायक प्लेअर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती आहे. संघाचा कर्णधार आहे आणि कर्णधाराला धारदार गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल चांगल्या थाटणीचा बघायला मिळाला. टप्पा पडतो ना, बॉल अनेक उसळी घेत असताना यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळाला. यावेळेला डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. चांगल्या लाईन आणि चांगल्या लेंथवरती अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करत असताना नदीम दायरेकर. ओहो, हा खोला तो होता, ऑन साईडला खेचला. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक प्रयत्न, वा अप्रतिम फिल्डिंग. या मॅच मध्ये सर्वाधिक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावा थांबवल्या, धावा रोखल्या, अगदी 2 धावा टीमच्या बाजूने जमाच्या बाजूने ठेवल्यात. पहिल्याच बॉलवरती एकही धाव आली नाही, दुसऱ्या बॉलवरती तब्बल 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. अगदी सीमारेखेच्या जवळ बॉलला थांबवण्यात आलं आणि या दुहेरी अंकाच्या सहाय्यानं संघाचा धावफलक 2 या आकड्यावरती सुरुवात झाली आहे. या संपूर्ण मॅचला महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल नदीम दायरेकर टाकताना पाहायला मिळतील. हवेचा वेगही खूप आला, अगदी बघा भन्नाट वेगानं हवा ही मात्र आता वाहताना पाहायला मिळेल. अगदी एक सुंदर मैदान आणि आज या सुंदर मैदानावरती अजून एक सुंदर स्पर्धा, महाड चॅम्पियन ट्रॉफी. बॅट फिरवली, बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये. यावेळेला डॉट बॉलची सांगता आपल्याला बघायला मिळेल. चांगल्या थाटणीची बॉलिंग, मी म्हटलं ना, म्हसळ्याचा सुपरस्टार नाव आहे नदीम दायरेकर. म्हसळ्याचं टेनिस क्रिकेट या खेळाडूनं खूप उंचावलंय, अगदी म्हसळ्याकरांना प्लॅटफॉर्म दिला. खोलात टाकलेला बॉल समोर उडवला, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आले. वा, आता खराब फिल्डिंग, या आधी केली होती चांगली, आता खराब. या वेळेला मिळतील धावा 4-4. संपूर्ण मॅच मध्ये तुम्ही खेळता, एकंदरीत इथून जिंकलात तर क्वालिफायची मॅच आणि मग चांदीच्या ट्रॉफीकडे तुम्हाला वाटचाल करायची आहे ना, ही महत्वाचं आहे. कारण की महाड चॅम्पियन ट्रॉफीचं हे आकर्षक आहे आणि त्याच वेळेला प्रभावित केलंय महाडकरांना नव्हे तर संपूर्ण या रायगडाला, की चांदीची ट्रॉफी कोण आपल्या नावावरती करणार. आणि त्यासाठी बऱ्याच संघ मालकांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि युनायटेड क्रिकेट क्लब महाड संघाचा बोलबाला या रायगडामध्ये करून ठेवला. चांदीची ट्रॉफी आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळेल प्रथम क्रमांकासाठी आणि त्यासाठीची ती लढत मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला बघायला मिळते. षटकातील पुढचा बॉल नदीम दायरेकर, खोलात टाकला होता, ऑन साईडला स्ट्रोक खेळला, अगदी मिड ऑनच्या दिशेला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळालेत आणि तिथेही आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव स्कोर कार्डवरती प्लस होताना आपल्याला बघायला मिळते. एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाचा धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळालं. 7 धावा धावफलकावरती आत्तापर्यंतच्या आपण पाहिल्यात. एक चांगल्या पद्धतीची सुरुवात, चांगला स्टार्ट. समोर आले, डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग, डीप एक्स्ट्रा कव्हरला देखणा दर्जेदार, हाही येईल षटकार. या ओव्हरची सांगता करणारा 6 धावांसाठीचा फटका.
एस टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. षटकाराच्या साह्यानं संघाचा धावफलक वधारताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती आपण पोहोचलेली पाहिली आहे. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या लागल्यात. एक भव्य दिव्य स्पर्धा, भव्य दिव्य क्रिकेटमय वातावरण आणि क्रिकेटचा सोहळा या महाड नगरीमध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि अगदी आपण पाहतोय मुंबई गोवा हायवेच्या बाजूला हे वसलेली महाड नगरी आणि अगदी मुंबई गोवा हायवेला त्याच्या बाजूला लगत एक सुंदर अशी नदी आणि त्या नदीला अगदी टेकून असलेले हे मैदान आणि या मैदानावरती एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल टीम मनाल 11 वालवटी, त्यांच्या विपक्षामध्ये युसुफ 11 म्हसळा असे दोन संघ या मैदानाच्या आतमध्ये खेळतात. नशीब आजमावतात आणि थेट क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी मोपरे संघ दाखल झाला. त्यांच्या विपक्षामध्ये कोणता संघ जाईल, मनाल 11 वालवटी की युसुफ 11 म्हसळा, हेच प्रश्नचिन्ह आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं या मॅचमध्ये आपण सोडूया. बॉलर आलेत खालीद आलेत गोलंदाजी मार्कवरती. एका बॉलवरती फिल्डिंग चांगली गेली होती, एकावरती खराब. तेच खालीद आलेत. ऑन साईडला चांगला स्ट्रोक खेळला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. अजून एक चौकार. मैं आपको बता दूं, नो डाउट नदीम तो एक बहुत बड़ा प्लेयर है, आज की तारीख में नाम भी कमा चुका है बहुत. लेकिन मेरा अगर आप ओपिनियन पूछोगे ना, तो इस टीम को जो संभाला और संवारा है ना, मैं आज कम से कम 18-20 साल से ज़्यादा हो गए देख रहा हूँ कि इरशाद ने इस टीम को लेकर चला है. उसकी लीडरशिप में ये टीम आगे बढ़ी है. क्योंकि एवरग्रीन के बाद अगर मसला का नाम हुआ है तो वो इरशाद ने आगे बढ़ाया. क्योंकि इरशाद के साथ मैं खेल चुका हूँ, मुझे पता है. लगभग मुझे क्रिकेट छोड़े हुए 18-20 साल हो गए, तो उससे पहले से इरशाद जो है वो इस टीम की लीडिंग कर रहा है. और इतने साल लीडिंग करना ये भी एक अपने आप में बड़ी बात है. येस, इर्शाद दायरेकर यांच्या तालमीतले हे सर्व खेळाडू आहेत असंही आपण म्हणूया मसायकरांच्या. कारण की बघा, नदीम दायरेकर हे त्यांचेच बंधू आहेत आणि हे दोन भाऊ एकंदरीत सोबत खेळले ना की मात्र अगदी समोरच्या टीमची ते चारी मुंडाची समोरच्या टीमला करतात. आणि त्याच कारणानं पण स्वतःच्या जोरावरती ॲज अ आयकॉन जास्त स्वरूपाचे नदीम दायरेकर यावर्षी खेळताना पाहायला मिळालेत. आणि म्हणूनच का होईना मसायामध्ये त्यांनी त्यांच्या नावाचा बोलबाला केला. म्हणजे एकाच घरातील दोन खेळाडू आले आणि आपल्या तालुक्याचा बोलबाला करून गेले. एक चांगला खेळ. लोवर फुल टॉस, बॉल फुल टोल केला, मिडल ऑफ द बॅट, स्क्वेअर लेगच्या वरून. महाड चॅम्पियन ट्रॉफी ब्रँडेड स्ट्रोक. यस, या 6 धावेनं संघाचा धावफलक मात्र पुढे सरकताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 29 धावा स्कोरकार्डवरती येताना पाहायला मिळते. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला. महत्त्वाचे गोलंदाज आहेत खाली, त्यांच्यावरतीही आता हल्ले चढवलेले पाहायला मिळतात. थोडी का होईना हवेचा वेग आपण जर पाहिला ना तर राईट हँडेड बॅट्समनच्या विरोधामध्ये आणि हवेचा वेग आपण पाहिला तर अगदी व्यासपीठाकडे आहे. आणि बघा, हवेसोबत फटका खेळला, डीप कव्हर मधून बॉल. 1 2 3 4. अंपायरचा इशारा आला, डेड बॉल. येस, डेड बॉलचा कॉल झाला. नक्की काय निर्णय आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल असं वाटलं होतं आम्हाला की 4 धावा आहेत, पण त्याच दरम्यान पंचांनी कळवलं की हा डेड बॉल आहे. येस, पण कशामुळे डेड बॉल असावा. अमित, एक्झॅक्टली काय घडलंय तिथं. येस, पहिलंच थांबवलं होतं पंचांनी, तरीही बॉल टाकला गेला होता आणि त्याही बॉलवरती जवळजवळ 4 धावा आल्याच होत्या पण थांबवलं गेलं. येस, पुन्हा टाकावं लागेल चेंडू आणि पुन्हा गोलंदाजांना सज्ज व्हावं लागेल. या ओव्हरसाठी महत्त्वाची ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर बघायला मिळते. यावेळीचा बॉल घ्या, नशिबाची साथ. ज्यावेळेला आपण म्हणतो ना जे होतं ते चांगल्यासाठीच. इथे डेड आला, डेड बॉल आला, नंतर चौकाराच्या बदली किती आला तर अर्धा डझन धावा, 6 षटकार.
षटकार आल्यानंतर बॅक टू बॅकचे 2 6 पाहायला मिळाले. सेकंड इन रो. तिसरा षटकार येईल का? हा बॉल सोडला गेलाय. सोडला तो अगदी अंगलट आला. डॉट बॉलची सांगता झाली आहे आणि या डॉट बॉलने संघाची धावसंख्या किती वरती आहे तर तब्बल 35 या आकड्यावरती. 12 चेंडूचा खेळ संपला. 35 धावा 12 चेंडूमध्ये आलात. या मॅच मध्ये अजूनही विचार केला ना आपण तर इथून पुढे 18 चेंडूचा खेळ या पूर्वार्धाच्या खेळामध्ये बाकी राहिला आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जर आणि तर धावा आल्या तर मात्र याही मॅच मध्ये चांगल्या पद्धतीचा रन रेट आपल्याला पाहायला मिळू शकतो. इथूनही पुढे 12 चेंडूमध्ये जर विचार केला ना तर आता ज्या 35 आल्यात त्या पुन्हा 35 आल्या तर 70 तुम्ही 4 षटकामध्ये बनवू शकता. मग शेवटच्या ओव्हरमध्ये 10 15 20 किती धावा आल्या तरी सुद्धा एका मोठ्या टार्गेटकडे घेऊन जाईल टीम मनाल 11 वालवटीकरांना. नदीम दायरेकर पुन्हा आलेत बॉलिंग मार्कवरती. नदीमनं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 13 धावा खर्च केल्या होत्या. तोच नदीम पहिला बॉल टाकेल. ओहो आता नदीम वरती सुद्धा आक्रमण झालंय. क्लासिकल अंदाजाचा फटका खेळला. क्षेत्ररक्षक आले. वा तर निश्चित मोये मोये सॉन्ग आपण टाकू शकतो कारण की क्षेत्ररक्षकानं झेल पकडला जरूर पण तो झेल पकडल्यानंतर सीमारेखेच्या बाहेर ते अगदी स्वतः गेले होते. याही वेळेला 6 धावा आल्यात. हा लोअर फुलटॉस बॉल शरीरावरती येणार होता. अडवा बॅटनं ऑन साईडला खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक वेगानं त्या बॉलपर्यंत धावत येताना पाहायला मिळाले. एकच धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 42. 42 ऑन द बोर्ड. 42 धावा. तिसऱ्या ओव्हरलाच आपण जर पाहिलं तर तब्बल आतापर्यंत 42 धावा धावफलकावरती आलात. एक अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचे आहे. यस युसुफ 11 मसा ते संघाचे संघमालक आहेत. ते कुवेतवरून या मॅचचा आनंद घेतात. शहबाज मनसुरे साहेब त्यांचे खूप सारे आभार. वा हॉर्न साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका. क्षेत्ररक्षक वेगाने आले. वा काय त्यांनी प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये सफल राहिलेत की नाही बघितलं जाईल. वेस्ट साईडचा नो बॉल आहे की नाही त्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. यस आपण जाऊया थर्ड अंपायरकडे. डिसिजन पेंडिंग. निर्णय काय असेल हे आपण जरूर पाहणार आहोत. कमरेच्या वरती बॉल असेल तर नो बॉल असेल आणि जर नो बॉल नसेल तर मात्र इथे एक सिंगल तर कंप्लीट केलेली आपण बघितली आहे ना. यस फेअर डिलिव्हरी. हा चेंडू बरोबर होता हेच कळलं घेता जाते आमच्या पंचांच्या माध्यमातून. यस सिंगलच असेल स्कोर कार्ड वरती. एकच धाव मात्र इथे स्कोर कार्ड वरती प्लस होताना आपल्याला बघायला मिळेल. हाई बॉल चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतं. अगदी ऑन साईडच्या दिशेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत घरंगत. बॉल जात होता. क्षेत्ररक्षक आले आणि त्याच्या वेळेला फिल्डिंगही चांगली केली. एका धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागेल आणि या एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या ही मात्र 44 या आकड्यावरती पोहोचताना आपल्याला बघायला मिळते. 44 धावा स्कोर कार्डवरती. या ओव्हरचे अजूनही आपण जर पाहिले तर 2 बॉल बाकी राहिलेत. फटका फसला. बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज नदीम दायरेकर वा कोणती चूक करणार नाहीयेत. पहिला धक्का बॅट आउट. महत्वाचा खेळाडू वसीम मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतंग. दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. वसीम बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन आले. नवीद हा खेळाडू खेळपट्टीवरती दाखल झाला. आता नवीद आणि त्याच्या साथीला खेळत असताना आपण जर पाहिलं तर मुनाफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि नदीम दायरेकर चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतील. या ओव्हरचा
लास्ट बॉल ते टाकतील. या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी राहिला. हा शेवटचा बॉल डॉट येईल, षटकार येईल, चौकार येईल की त्याही पलीकडे विकेट येईल. बऱ्याचशा घडामोडी बाकी आहेत, कारण की हा सोहळा क्रिकेटचा महाड चॅम्पियन ट्रॉफी हा सोहळा युनायटेड क्रिकेट क्लबचा आहे. पुढचा बॉल खोलात टाकलाय, चांगला स्ट्रोक अलॉंग विथ द कार्पेट. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल चालला. एकच धाव मिळते, एका धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाचं धावफलक हे मात्र पुढे सरकलं, पोचलंय तब्बल 45. 45 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर एक बॅट्समन आऊट झाला. 45 धावा या मॅचमध्ये मी म्हणेन कमबॅक केलंय की काय टीम युसूफ 11 मसळकरांनी, कारण की पुन्हा पुनरुत्ती झाली आहे या सामन्यामध्ये. महत्वाचा सामना आहे. इथून जिंकलात तर मोपरे संघाच्या विपक्षामध्ये क्वालिफायची मॅच, इथून हारलात तर या स्पर्धेची 365 दिवस वाट बघावी लागेल. महाड चॅम्पियन ट्रॉफी एक आकर्षित करणारी स्पर्धा, अद्भुत आयोजन आणि दमदार नियोजन या महाडकरांनी दाखवलं. युनायटेड क्रिकेट क्लब या नावाचा बोलबाला संपूर्ण दक्षिण रायगडामध्ये झाला. आत्तापर्यंत ॲज अ टीम म्हणून ते खेळताना पाहायला मिळायचे सातत्यानं एक चांगला खेळ. मग अर्सलान नावाचा वादळही सातत्यानं आपल्याला बघायला मिळालं. त्या पलीकडे आपण जर पाहिलं तर तिथून पुढे आपण जर पाहिलं तर आता आयोजनाकडे ते वळलेत. आणि बघा संपूर्ण चारही बाजूने आयोजनाचे बॅनर्स आणि बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 23, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा येताना पाहायला मिळाल्यात. यावेळची बॅटची लिडिंग एज शॉट गली क्षेत्रामध्ये बॉल चालला. बॅकवर्ड पॉईंटचे क्षेत्ररक्षक आले, खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा सुखरूपरित्या आता इथे कंप्लीट होतानाही बघायला मिळाल्या. या दुहेरी अंकाच्या सहाय्यानं संघाचं धावफलक हे मात्र 47 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. इर्शाद दायरेकर बॉलिंग. आजच्या दिशेनं आपण जाऊया, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये आपण म्हणत होतो 13 आला, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त आपल्याला 23 धावा, म्हणजे दुसरं सर्वाधिक महागडं षटक राहिलं होतं या मॅचचं. आणि
तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 10 धावा आणि महत्त्वाची विकेट नदीम दारेकरनं आपल्या नावी केलेली आपण पाहिली. तिसऱ्या षटकासाठी चौथ्या षटकासाठी पुन्हा आता इर्शाद दायरेकर येताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि इर्शाद कशा पद्धतीची गोलंदाजी करतील याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. पुढचा बॉल समोर आला, वा चांगला फटका हवेत खेळला आणि बॉल हवेसोबत हवाई सफर करायला गेला. यावेळेला इर्शाद वरती आक्रमण. षटकार आलाय, संघाचा धावफलक पुढे सरकल्या आणि वा काय फटका. क्रिकेट मधील नजाकत दाखवणारा क्लासिक गोलंदाजाचा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून त्यांना पाहायला मिळाला. अजून एक षटकार आला, बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. टीमची धावसंख्या 59 धावा धावफलकावरती. स्मृत चेंडू पुन्हा टाकला जाईल. डेड बॉलचा इशारा अंपायर चालला. 59 धावा धावफलकावरती लागल्यात. खूप सारा धावा या मॅच मध्ये बनला जातील. हाही फटका बघा, बॅक टू बॅकचा तिसरा धमाका. 3 in a row, तिसरा लगातारचा हाही षटकार. वरती येताना पाहायला मिळेल. षटकाराच्या सहाय्यानं तब्बल 65 धावा. 4 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केल्यात. इर्शाद दायरेकर थोडे महागडे ठरताना पाहायला मिळतात. हा याही वेळेला बॅक टू बॅकचा आता चौथा. पुन्हा इर्शाद वरती आक्रमण. वा 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 क्या बॅटिंग चालू आहे. टोकलेत नाव आहे नवीद. नवीद का बॅटिंग करताना पाहायला मिळाले. टीम मनाल 11 वालवडी टीम साठी अप्रतिम त्यांचा खेळ या मैदानावरती बघायला मिळाला. आकर्षक आणि अद्भुत बॅटिंग. आत्तापर्यंत 4 षटकार ठोकलेत. 24 त्याच धावा आणि 2 धावा पहिल्या बॉलवरती, म्हणजे 26 धावा या आत्तापर्यंतच्या 5 बॉलमध्ये बघायला मिळाल्यात. शेवटचा बॉल अजूनही येणं बाकी. इथे षटकार असेल की चौकार असेल. आणि 5वा. वा या मॅच मध्ये अद्भुत नवीची बॅटिंग. 5वा दमदार, दिमागदार आणि दूर जाणारा षटकार. धावसंख्या झाली आहे तब्बल 77 धावा धावफलकावरती. का बॅटिंग झाली बघा. अगदी 32 धावा एका ओव्हर मध्ये आल्या. पहिल्या ओव्हर मध्ये किती आला तर 13. कमी धावांचं षटक टाकलं नदीम दायरेकरनं. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर आले खालीद. त्यांनी खर्च केला तब्बल 23 धावा. तेही महागडं षटक राहिलं होतं. तिसऱ्या षटकामध्ये 1 विकेट महत्वाची वसीमची घेतली आणि धावा खर्च केला फक्त 10. त्याही नदीम दायरेकरनं. पुन्हा इर्शाद दायरेकर आले. त्यांनी तब्बल ओव्हरमध्ये धावा खर्च केला 32. 5 षटकार 1 दुहेरी. सर्वाधिक महागडं षटक या मॅचचं बघायला मिळालं. आता शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल
पहिलाच बॉल हवेतच उडवलाय, पण आता लॉंग ऑफला बॉल चाललाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चूक नाहीये. अजून एक धक्का टीम मन्नाल 11 वालवटी संघाला. मुश्किल था किसी का हम गुजारिश करेंगे कि पवेलियन में आए, और इरशाद काफी महंगे साबित हुए. मेरे ख्याल से कुछ 32 रन दिए ना. यस, मुशीरभाई खानदेशी यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या वतीने विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. हॅलो. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. हॅलो. याही वेळेला आक्रमण झालंय, बॉल हवेतच राहिलाय, क्षेत्ररक्षक इर्शाद आहेत, त्यांच्याच आता डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार. तब्बल 83 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये षटकारांचा पाऊस आता अर्षदही करताना पाहायला मिळतील का. पहिला षटकार आला, तो सीमारेखेच्या अगदी जवळ पडला. आता शॉट सिलेक्शन तेच होतं, पण सीमारेखेपासून आता फटका खूप दूर राहिला. याही वेळेला षटकार. आक्रमण चढवताना बघायला मिळतात. बॅक टू बॅकचे 2 षटकार अर्षदच्या बॅटमधून आपण बघितलेत. काय खेळ चालू आहे अर्षदचा. हाही फुलटॉस आणि आताही अर्षदच्या बॅटमधून एका जागेवरती बॅक टू बॅकचे 3 षटकार. मग एक 3 षटकार येतात. याआधी एका मागोमाग एक 5 बघितले, आताही एका मागोमाग एक 5 षटकार लागवले जातील का, कारण की अजूनही 2 बॉल या ओव्हरचे बाकी आहेत. पण नाही, हा फटका फसला. शॉर्ट पॉइंटला बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणि इथेही फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं पतंग अर्षद आता खेळपट्टीला सोडून जाताना पाहायला मिळतील. स्कोर कार्ड वरती लागल्यात. मोठी धावसंख्या या मॅच मध्ये, मला वाटतं आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा आकडा. 5 ओव्हर मध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. 4 ओव्हर मध्ये 91 राहिला आताही करंजखोल संघाच्या नावावरती, आणि त्यांनाच 5 ओव्हर मध्ये 89 धावाही बनवायला जमल्या नव्हत्या. मोपरे संघासमोर स्पर्धा तीच आहे, मैदानही तेच आहे, खेळपट्टी तीच आहे, चेंडू वेगवेगळे वापरले जातात, पण बॅटही तुमच्या त्याच आहेत, पण समोरचे गोलंदाज वेगळे होते, आणि त्याच कारणाने एक वेगळं चित्र या स्पर्धेच्या माध्यमातून या मॅच मध्ये बघायला मिळालं. आता नवीन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. पुन्हा आहेत उमर आहेत बॉलिंग मार्क वरती या ओव्हरचा. सॉरी, उमर बॅट्समन आहेत, आणि उमर आले तेही हवेमध्ये खेळलेत. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक बॉलला जज करतील. कॅच ड्रॉप, तदनंतर कॅच ड्रॉप झाल्यानंतर 1 बाउन्स बॉल सीमारेखेच्या बाहेर. इथे धावा मिळतील 4. 95 प्लस 4 धावा झाल्या 99, आणि तब्बल 100 धावांचं टार्गेट आता आपल्याला पाहायला मिळेल. युसुफ 11 म्हसळा या संघाच्या विरोधामध्ये 30 चेंडू बनवायच्या तब्बल 100 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये 20 धावांची या मॅच मध्ये गरज आहे जिंकण्यासाठी. कोण जिंकेल, कोण हारेल, बरेचसे प्रश्न आहेत. या 100 धावा कशा पद्धतीनं पार करून स्टेट क्वालिफायच्या मॅच मध्ये कोणता संघ प्रवेश करेल हे आपल्याला जरूर पाहायचं आहे. पण त्या पलीकडे या समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. या ऐकूया आमचे साधी समालोचक, द व्हॉइस ऑफ अलिबाग, द व्हॉइस ऑफ रायगड, द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, एक हिंदीचा गोड आवाज आपले यासिन जे मर्चंट सरांकडे. धन्यवाद. तुम्ही कुठे जाऊ नका, पात्र बघत राहा, या स्पर्धेचा आपण आनंद घेत राहा. थँक्यू.
धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण मायक्रोफोनवरती ऐकत होतात ते आमचे साथी समालोचक हर्षल मुंडे, मॅन फ्रॉम किल्ला रोहा. चालू असलेला सामना मित्रांनो आपण पाहताय. मनाल 11 वालवटी विपक्ष युसुफ 11 मशला. या दोन संघादरम्यान असं वाटलं होतं की हा सामना अगदी दोन तुल्यबल संघामध्ये आहे आणि रंगतदार अटीतडीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मनाल 11 वालवटीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. त्यांच्या फलंदाजांचा विचार काही वेगळा होता, त्यांची मानसिकता काही वेगळी होती. कारण त्यांनी अक्षरशः इथे धुमाकूळ घातलाय, षटकारांचा पाऊस पाडलाय आणि धावांचा रती बोहतलाय आणि चक्क 5 षटकांच्या समाप्तीनंतर 99 धावा स्कोर कार्डवरती लावल्यानंतर या स्पर्धेतला एक उच्चांक गाठलाय. आता जर हा उच्चांक गाठायचा असेल किंवा तोडायचा असेल तर पुन्हा एकदा तो सामना आपल्याला आठवावा लागेल. कोणता सामना तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, परंतु सर्व प्रेक्षक जाणकार आहेत. सर्वांनी तो सामना पाहिला असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा तो सामना ऑस्ट्रेलिया विपक्ष दक्षिण आफ्रिका. पहिल्यांदाच इतिहासामध्ये ज्या संघाने अर्थात ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावांचा डोंगर उभा केला होता वन डे क्रिकेटमध्ये आणि चक्क 3.5 तासांमध्ये तो रेकॉर्ड तोडण्यात सुद्धा आला होता. दक्षिण आफ्रिकाने 434 धावांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना 437 धावा त्याने ठोकल्या होत्या. नहीं आती. ये खिलाड़ी बहुत ही जज्बाती है. ये खिलाड़ी क्रिकेट के लिए कुछ भी करने के लिए तैयार होता है. हालांकि मुंबई में वो जॉब करते हैं मगर क्रिकेट के लिए हर सैटरडे संडे अपने टीम में शामिल होते हैं. जी हां, इस मर्तबा चौका आएगा. मैं आपको याद दिलाऊंगा क्योंकि ये मैच अभी तक किसी ने जीता नहीं और किसी ने हारा नहीं जब तक मैदान में नदीम धायरेकर है. मुझे याद है आज भी तकरीबन 7 से 8 साल पहले होगी शायद वो मैच. मुंबई के वो सारे खिलाड़ी थे, ओपन लॉर्ड्स में खेल रहे थे नदीम धायरेकर और तकरीबन 5-6 विकेट जाने के बाद नदीम का उस मैदान पर टिके रहना और एक एक गेंदबाजों के छक्के छुड़ाना मैंने देखा है. ये लीजिए और एक शानदार डीप मिड विकेट सीमा रेखा पार. ये आया नदीम के बल्ले से पहला छक्का. तो दोस्तों मैं आपको याद दिलाऊंगा इसी तरह से सिचुएशन था और नदीम धायरेकर ने जो छक्कों की बारिश की है उस ओपन लॉर्ड्स के खिलाड़ियों को सैर भर कर दिया था. ओहो, बार बार सैर करवाई थी और उसी का फिर से एक बार दृश्य मेरे सामने नजर आता हुआ और एक चौका. उस मैच में मैं ये बताना चाहूँगा कि बहुत लंबा चेस करना था और तकरीबन सारे लोग समझ चुके थे कि ये मैच तो बल्लेबाजी करने वाली टीम हारेगी मगर इस खिलाड़ी ने वन मैन शो दिखाया था. वो दिन नदीम का था और अंतिम गेंद तक वो मैच को लेके गए थे और तकरीबन 55 रनों की पारी खेली थी और मैच हारने के बावजूद हमने इसे मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजा था. तो नदीम होंगे तब तक ये मैच मसला के पक्ष में है. ये मेरा वैयक्तिक रूप से मत है. नदीम को रुकना पड़ेगा, नदीम को खेलना पड़ेगा, नदीम को अपने बल्लेबाजी का दमखम दिखाना होगा.
जी हाँ, इसमें दबा जड़ में डाल दिया था। ओह, रन लेना चाहते थे मगर सही सलामत लौट गए अपने घर पर। ओहो, थोड़ी सी जल्दबाजी, क्योंकि रनों की भूख है, रन चाहिए। मगर मैं तो यही कहूँगा कि ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक अपने हाथों में रखे। एक रन लेने के लिए कोई ज़रूरत नहीं है, इतना बड़ा रिस्क आपने उठाया, कोई ज़रूरत नहीं है। यहाँ पे आपको खेलना है, अंतिम गेंद तक खेलना है, जिस तरह से रोहा के मैदान पर आप खेले थे। पहली 5 गेंदों में 2 चौके और 1 छक्का हमने देखा। 14 रन स्कोर कार्ड पर, हर ओवर में तकरीबन 20। यानी इस गेंद के ऊपर छक्का चाहिए, मतलब चाहिए। ये आया फिर से एक बार, नदीम धारेकर ऑन द फायर। पहले ओवर की समाप्ति, 20 रन स्कोर कार्ड पर। चलिए डीजे के पास। हर ओवर में 20 रन चाहिए, पहले ओवर में 20 रन आ चुके हैं, मगर नदीम धारेकर अब रहेंगे नॉन स्ट्राइकिंग एंड पर और गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाज थोड़े से राहत की सांस लेंगे। मगर क्या इरशाद धारेकर राहत की सांस लेने देंगे? क्योंकि इरशाद में वो ताकत है, वो उनके सगे भाई है और इरशाद को आज नदीम का साथ निभाना होगा। जो मार्ग बताया है, जो रास्ता बताया है नदीम ने, उसी रास्ते पर चलना होगा। हर गेंदबाज की पिटाई करनी होगी और यहाँ पे गेंद को बार बार सीमा रेखा के पार पहुंचाना होगा, तब जाके ये मैच जीता जा सकता है। इस ओवर में भी 20 रन चाहिए, तो आपको कम से कम 3 बड़े स्ट्रोक सख्त जरूरी है। और इरशाद धारेकर के पास वो दमखम, वो ताकत, वो हुनर, वो सलाहियत, वो कला जरूर है। नदीम धारेकर नॉन स्ट्राइकिंग एंड पर 6 गेंदों में 2 छक्के 2 चौकों के सहायता से 20 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि पहली मर्तबा इरशाद धारेकर स्ट्राइकिंग एंड पर और गेंदबाजी की जिम्मेदारी रोहन के ऊपर। रोहन ने लास्ट मैच में भी अच्छी गेंदबाजी की थी, हालांकि उनके मिस्ट्री गेंदबाज अन्नू, जी हाँ, इसमें तो अच्छी गेंद थी और अच्छा शॉट होने के बावजूद डीप मिड विकेट में फील्डर तैनात थे और इसी वजह से 1 ही रन वहां पे मिलेगा। देखिए अन्नू मैन ऑफ द मैच का वो टी शर्ट कितनी सम्मान से पहनकर शॉट फाइनल की दिशा में फील्डिंग कर रहे हैं। विकेट के पीछे उमर सोंडे और शॉर्ट पॉइंट की दिशा में हम देख सकते हैं मुबीन राउत, उसी के साथ डीप पॉइंट या डीप कवर हम कह सकते हैं शबीब, और वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में नवीद हस्पाटेल। ओहो, ये लीजिए सलामी, कमाल का ये शॉट, ताकत भरा, टाइमिंग से लबालब भरा हुआ, सीधा रोड पर 6 रन के लिए। सड़क पर कड़क, सीधा सड़क पर गेंद बजा के गिरी है। 26 पर पहुंच चुके हैं, मात्र 7 गेंदों का सामना किया है और मैंने कहा था, अभी भी कह रहा हूं और कहता रहूंगा, नदीम जब तक मैदान में रहेंगे ये मैच तो बल्लेबाजों के पक्ष में होगा। अब रोहन का इम्तिहान है, अब रोहन की कसौटी है। जी हां, इरशाद रन लेना चाहते हैं मगर नदीम ने उनको रोका, क्योंकि ये ज्यादा से ज्यादा स्ट्राइक नदीम अपने हाथों में रखना चाहते हैं। जितनी गेंदें खेलेंगे नदीम उतना ही जीतने का मौका मिलेगा। अब इरशाद को भी समझना होगा, सिचुएशन को रीड करना होगा कि हमारे सर्वश्रेष्ठ जो बल्लेबाज है, जिस बल्लेबाज में वो ताकत है उसे ही खेलने का मौका देना होगा। हो बैठ गए थे घुटने के बल, मगर इस मर्तबा कारपेट के सारे उस गेंद को खेल दिया है। तकदीर भी यहाँ पे उनके पक्ष में, क्योंकि आउटफील्ड में थोड़ी सी खराबी है, उसका फायदा मिला। स्ट्राइक उनके हाथों में, 2 रन यहाँ पे मिले। इन 2 रनों के साथ ट्वेंटी 9 रन ऑन स्कोर कार्ड और ये
ओहो, फिर से एक बार बड़ा शॉक, नहीं रोक पाएंगे, वहां पे फील्डर मौजूद थे, उनके सर के ऊपर से फिर से एक बार। ओहो, आज ये शो जारी है, नदीम धारेकर शो देखने के लिए जरूर यहाँ पे आए। नदीम मार रहा है, 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मात्र 10 गेंदों का सामना करते हुए 34 रन बनाकर खेल रहे हैं नदीम धारेकर। जी हाँ, इसे कहते हैं मनोवैज्ञानिक दबाव। प्रेशर में आ चुके हैं, दबाव में आ चुके हैं। वाइड का इशारा अंपायर जी का, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। उस गेंद को जाने दिया था, मगर गेंदबाजी करने वाली टीम यहां पे सहमत नहीं है। असहमति दर्शाते हुए अंपायर से उलझने की कोशिश ना करें, यही मेरी गुजारिश होगी, क्योंकि अंपायर के पास बहुत एक्सपीरियंस है और बहुत ही अच्छी अंपायरिंग उन्होंने पूरे दिन की है। सो प्लीज अंपायर से कोई बहस न करे, क्योंकि दोनों भी अंपायर जो है वो न्यूट्रल अंपायर है। और जहाँ तक मुझे नॉलेज है, गेंद रिलीज होने के बाद अगर बल्लेबाज शफल होता है तो वाइड होता है वो। अगर क्रीज से पहले बल्लेबाज शफल होता है तो शायद वो रूल है, लेकिन रिलीज होने के बाद शफल हो सकता है। जी हाँ, 36 रन स्कोर कार्ड पर, एक गेंद अभी भी इस ओवर की आना बाकी। स्ट्राइकिंग एट पर नदीम धारेकर, पहले ओवर में 20 रन और इस ओवर में अब तक 16 रन जुटा चुके हैं। इस गेंद के ऊपर चौका अगर आता है तो इस ओवर में भी 20 के पार रन मिलेंगे और ये बेहद जरूरी यूसुफ 11 मसला के लिए। चौका आएगा आएगा आएगा, शायद नहीं। बहुत ही बढ़िया फील्डिंग, डीप मिड विकेट से एक लंबी दौड़ लगा के आए, उस गेंद तक पहुंचे भी और रोका उस गेंद को। इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस ओवर में 17 रन खर्च किए हैं रोहन ने। पहले ओवर के मुकाबले में ये थोड़ा सा ओवर अच्छा घटता हुआ, ऐसा ही कहना होगा 17 रन देने के बावजूद, क्योंकि 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मगर हर मैच में, हर ओवर में क्या यहाँ पे रन आएंगे? इसी तरह से रन बरसेंगे। बरसने तो चाहिए बल्लेबाजों के लिहाज से, और इसी वजह से फिर से एक बार गेंदबाजी के मार्ग पर आए हैं मुबीन राउत। अपना निजी पहला, अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। हालांकि ये पहला ओवर काफ़ी खर्चीला उनका रहा था, मगर उस वक्त 30 गज का दायरा भी मौजूद था, ये भी उसका रीज़न हो सकता है। मगर इस ओवर में बल्लेबाजों को रोकने की कोशिश करेंगे, मगर नदीम धारेकर सेट हो चुके हैं, उनकी आंखें जम चुकी है और अब आत्मविश्वास यहां से बढ़ चुका है। ये लीजिए, लिख लीजिए, 6 रन लिख लीजिए हमारे स्कोरर जी मुआज, ये 6 रन जोड़ दीजिए। आज नदीम का जो सोचना है, मुझे सही मायनों में फिर से एक बार वही पारी याद आती हुई। हालांकि आधा अधूरा काम अभी भी बाकी है, मगर काम करना होगा और यादगार पारी खेलते हुए एक यादगार इस मैच को बनाना होगा। हालांकि उनके पास एक सुनहरा मौका है, इस मौके को भुलाना होगा। 100 रन बनाने हैं, 5 ओवर का ये मुकाबला, हर ओवर में 20 के औसत से रन। स्लोवर वन परख लिया था, फिर से एक बार सही नसीहत और वही नतीजा, गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन।
जी हाँ, 16 गेंदों में 51 रनों की जरूरत और नदीम खेल रहे हैं 13 गेंदों में 47 रन पर नॉट आउट। आधे शतक से मात्र 3 रन दूर है। नदीम मार रहा है, नदीम खेल रहा है, नदीम गेंदबाजों के छक्के छुड़ा रहा है। बहुत ही मजेदार ये मैच। पहली 2 गेंदों में 12 रन बटोरे हैं नदीम धारेकर ने। बैक टू बैक 2 छक्के हमें देखने को मिले हैं, सेकंड इन अ रो। ये दूसरा छक्का भी हमने देखा। अभी भी 4 गेंदें आना बाकी है और एक मंजे हुए खिलाड़ी है मतीन राउत उनके सामने, उसके बावजूद कमाल की बल्लेबाजी। जी हाँ, फिर से एक बार फुल टॉस गेंद, मगर वहां पे नवीद मौजूद थे बीच में। जी हाँ, यहाँ पे देखिए दूसरा रन लेने की कोशिश। इरशाद धारेकर और नदीम धारेकर दो सगे भाई है और दोनों में थोड़ी सी अनबन यहाँ पे दिखाई दे रही है, मगर मैं तो यही कहूँगा कि ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक नदीम के हाथों में होना बेहद ज़रूरी है उनकी टीम के लिहाज से। शायद इरशाद ये नहीं समझते हैं। इरशाद की सोच कुछ अलग होगी, मगर जैसे वैसे 2 रन मुकम्मल हुए, तकदीर का साथ भी यहाँ पे मिला और रनों की संख्या हो चुकी है 51, 51 रन स्कोर कार्ड पर। फुल टॉस गेंद, मगर इस मरतबा बहुत देर तक गेंद हवा में है, मगर उसका कोई फायदा नहीं होगा। ऊंचाई भी ज्यादा और लंबाई भी ज्यादा। ये लगा फिर से एक बार छक्का। पूरे 50 रन मुकम्मल हो चुके हैं, आधा शतक जड़ चुके हैं। कितने 15 गेंदों में 55 रन बना चुके हैं नदीम धारेकर। देखिए, इसलिए मैंने कहा था दोस्तों, रोहा के उस मैच की मैंने याद दिलाई, थोड़ा सा मोटिवेट किया उनको। आज उनको थोड़ा सा पुश करना बेहद जरूरी था, एक बूस्टर डोज देना जरूरी था और आज फिर से एक बार उसी तरह की बल्लेबाजी। वाह, मजा आ गया इस मैच में। मैच का क्या होगा, नदीम जब तक खेलता रहेगा ये संकट की घड़ी नहीं टलेगी। जी हाँ, इस मरतबा जड़ में बहुत ही बढ़िया गेंद और उसे खोद कर खेला है। 1 रन तो मुकम्मल कर लिया, दूसरा रन भी यहाँ पे हो सकता था, मगर इरशाद बिल्कुल तैयार नहीं है। इरशाद का थोड़ा अलग सोचना है, 1 ही रन पर संतुष्ट होना चाहते हैं इरशाद और इसे 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 58 रन। हालांकि अभी भी आधा सफर बाकी है, आधा सफर तय हो चुका है, सफर बहुत लंबा है, दिल्ली अभी बहुत दूर है। इसके बाद 2 ओवर बाकी है। जी नहीं, इस तरह से नहीं चलेगा। बिंदी गेंद यहाँ पे आती हुई और ओवर की समाप्ति। इस ओवर में 3 छक्के हमें देखने को मिले और वो तीनों छक्के नदीम के बल्ले से। कुल मिला के इस ओवर में खर्च किए हैं उन्होंने 21 रन। अब 12 गेंदे और 42 रनों की ज़रूरत। देखिए, जो औसत यहाँ पे ज़रूरी था वो औसत को मेंटेन रखा है। हर ओवर में 20 रनों की ज़रूरत थी, अब मात्र 21 रनों की ज़रूरत है। 2 ओवर बाकी है, यानी 42 रनों की ज़रूरत। हर ओवर में 21 चाहिए, मगर देखिए लास्ट मैच के हीरो, लास्ट मैच के मैन ऑफ द मैच, 17 साल का ये अन्नू। समीर जाधव इनकी तरफ से नदीम के लिए सुनहरा मौका। अगर बैक टू बैक 2 छक्के लगाते हैं तो 200 रुपए का इनाम दिया जाएगा। अगर नहीं लगा पाए तो फिर हमारे स्कोरर को वो पैसे मिलेंगे।
चलिए दोस्तों, थोड़ा सा हंसी मजाक भी करना चाहिए। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हमारे गुण लेखक कहते हुए मुआज 58 रन, यानी 20 का जो औसत जरूरी था उसे मेंटेन रखा है। अब सारी दारोमदार, सारी नजरें, सारी निगाहें इस 17 साल के खिलाड़ी के ऊपर, उनकी कसौटी होगी, उनका इम्तिहान होगा, अग्नि परीक्षा होगी उनकी आज, क्योंकि उनके सामने है नदीम धारेकर, 50 साल लगा चुके हैं। हा, ये देखिए कमाल का गेंदबाज है, पहली गेंद पर चकमा दिया है नदीम धारेकर, सेट बल्लेबाज होने के बावजूद। टप्पा खाने के बाद गेंद गोली की रफ्तार से निकल गई और पहली गेंद बिंदी की थी। लास्ट मैच में उन्होंने मात्र 3 रन खर्च किए थे और 3 बल्लेबाजों को चलता किया था। फुल टॉस गेंद, मैंने कहा था कड़ी परीक्षा होगी, अग्नि परीक्षा होगी। दूसरी गेंद के ऊपर आसमान दिखाया है अन्नू को, 6 रन। आ चुका है और इस गेंद के ऊपर छक्का अगर आता है तो समीर जादव की तरफ से 200 रुपए। बस अब रनों की बारिश होती रहेगी और पैसों की भी बारिश होती रहेगी। नदीम और नदीम की टीम को चाहने वाले अब एक्साइटेड हो चुके हैं, अपनी कुर्सी की पेटी उन्होंने बांध ली है क्योंकि नदीम मार रहा है। 4 गेंदें इस ओवर की आना बाकी, इस ओवर में कितने रन बनेंगे इसके ऊपर निर्भर होगा ये मैच अंतिम ओवर में चला जाएगा या नहीं। अन्नू की अगली गेंद, ये लीजिए, ये लीजिए, ये लीजिए, ये आया, फिर से एक बार आया दूसरा छक्का और समीर जादव की तरफ से 200 रुपए का इनाम पा लिया है। नदीम धारेकर ऑन द फायर। नौ गेंदों में और 30 रनों की जरूरत। और अब हमारे स्कोरर कहेंगे, ऑनलाइन स्कोरर कितने, गणेश हमें कहते हुए कि नदीम कितने गेंदों में कितने पर है। 19 बॉल 68 रन बनाकर खेल रहे हैं। ये लीजिए, फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे खेला है मगर 1 बाउंस सीधा मिड विकेट रोहन के हाथों में। रन लेना नहीं चाहते हैं, बिंदी गेंद। 4 गेंदें हो चुकी है। टीम के ओनर शहबाज मंसूरी की तरफ से बैक टू बैक अगर 3 छक्के लगाते हैं तो 500 रुपए का इनाम। आहा, परफेक्ट यॉर्कर। गेंदबाजी करने वाली टीम यहाँ पे कड़ा अपील करती हुई, अपील तो करना चाहिए क्योंकि लॉ के बुक में 31.1 एक लॉ कहता है नो अपील नो आउट, और इसी वजह से आपको अपील तो करना होगा। मगर ये अपील कितना सक्सेस होगा, कामयाब होगा, ये तो अंपायर अमित सर के ऊपर है। नॉट आउट करार दिया है मगर बिंदी गेंद। अन्नू की भी मैं तारीफ करना चाहूँगा क्योंकि 2 छक्के इस ओवर में बैक टू बैक जरूर आए हैं नदीम के बल्ले से, मगर बैक टू बैक 2 गेंदें भी बिंदी की है उसके बाद, यानी कुल मिला के 5 गेंदों में 3 डॉट गेंदें अन्नू ने की है। 12 रन तो इस ओवर में आ चुके हैं मगर इस ओवर में चाहिए कुल मिला के 21। अगर छक्का अंतिम गेंद के ऊपर आता है तो 18 रन और उसके बाद ये मैच अंतिम ओवर में चला जाएगा। अंतिम ओवर में जीतने की ललक पैदा हो सकती है।
ओहो, पगबदा के रूप में लेग बिफोर द विकेट। फिर से एक बार यहाँ पे अन्नू के खाते में नदीम धारेकर का एक बहुत ही बड़ा विकेट। मगर तालियां होनी चाहिए इस जाबाज खिलाड़ी के लिए। जानदार और शानदार नदीम धारेकर शो अप सभी ने देखा। 20 या 21 गेंदे और 68 रन उन्होंने बनाए, मगर यहाँ से अपनी टीम को मझधार में छोड़कर चले गए हैं, क्योंकि अब जीतना बहुत नदीम धारेकर अब स्ट्राइकिंग इरशाद धारेकर रहेंगे स्ट्राइकिंग एंड पर, और उनका साथ निभाने के लिए नए बल्लेबाज लास्ट मैच के हीरो बावा। बावा ने भी अच्छी बल्लेबाजी की थी, मगर अब आपके पास ज़्यादा समय नहीं है और ना ही ज़्यादा गेंदे हैं। सिर्फ 6 गेंदे और 30 रन आपको बनाने हैं। बहुत मुश्किल। मगर मैंने अपनी ज़िंदगी में रईस भाई ऐसा मैच देखा है, डिंग डोंग बनाम एसपी सैंडी, वो मैच चालू था सुधागढ़ के मैदान पर और ओपन लॉर्ड्स का वो मैच, और 6 गेंदे 31 रनों की ज़रूरत थी और विजय पावले ने वो 31 रन बनाए। मैंने अपनी आंखों से देखे हैं। तो कुछ भी हो सकता है क्रिकेट की दुनिया में। राजाचा रंग आणि रंकाचा राव। ओहो, मगर ये लीजिए दीपेन की पहली गेंद जड़ में परफेक्ट यॉर्कर, खंबा उखाड़ दिया है इरशाद का। इरशाद बैक टू द पैवेलियन। इस बीच नए बल्लेबाज आए हैं बस्साम, मगर अब 5 गेंदें बची है और 30 रनों की जरूरत। मगर इसी बीच ईसा ने नौशाद ईसा ने साहब की तरफ से अन्नू के लिए 200 रुपए का इनाम आया है, क्योंकि उन्होंने इंपॉर्टेंट विकेट नदीम धारेकर को चलता किया था। लेग बिफोर द विकेट बीचों बीच पकड़े गए थे और इसी वजह से नौशाद भाई ईसा ने इनकी तरफ से 200 रुपए का नकद इनाम। आहा, बाहर बाहर आग के गोले बरसाते हुए अंतिम ओवर में दीपेन और रोहन की तकरीबन बॉडी लैंग्वेज और एक्शन सेम टू सेम है, और इसी वजह से थोड़ा सा कंफ्यूजन होता है रोहन गेंदबाजी कर रहा है या दीपेन। अन्नू की थोड़ी सी अपनी ही अलग अंदाज, अपनी ही अलग स्टाइल, मगर अब ये मैच पूरी तरीके से अपने पाले में कर चुके हैं। यहाँ से हारना बहुत मुश्किल हो सकता है। जी हाँ, फिर से एक बार मिड विकेट में अच्छी फील्डिंग, एक ही रन यहाँ पे मिलेगा। अब मात्र औपचारिकता बची है, क्योंकि 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं दीपेन ने, और जीतने के लिए 3 गेंदों में 28 रनों की ज़रूरत। बाएं हाथ के बल्लेबाज बस्साम, अलग अलग तरह के नाम, अलग अलग तरह की पर्सनैलिटी। जी हाँ, बहुत ही अच्छा स्ट्रोक ज़रूर है। गैप को भी शायद ढूंढा है, वहाँ पे फील्डर में तैनात नहीं है। 4 रन मिलेंगे। देखिए दूसरी तरफ भी वर्सोली एक गांव है, वर्सोली गांव में भी हस पाटेल करके एक सरनेम है, और यहाँ पे भी नदीम हस पाटेल, नवीद हस पाटेल, और उसी के साथ पाटिल ये भी नाम सुना है, पटेल भी नाम सुना है, और पाटीदार भी नाम सुना है। और इसका सारों का मतलब एक ही है, क्योंकि अलग अलग लैंग्वेज में अलग अलग प्रोनाउंसिएशन होता है, और उसी वजह से ये गुजरात में जाएंगे तो पटेल, महाराष्ट्र में पाटिल, और कर्नाटक साइड में जाएंगे तो पाटीदार।
तो यहाँ पे इस बीच और एक बड़ा स्ट्रोक आता हुआ, मगर अब ये मैच तकरीबन फॉर्मेलिटीज पूरी करनी पड़ेगी अब हमको। जी हाँ, इसी के साथ ये मैच जीत लिया है वालवटी टीम ने। मनाल 11 अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। रन से इस मैच को जीता है। इतना बड़ा विशाल स्कोर करने के बावजूद सिर्फ 15 रन कम पड़े हैं। अगर 2 बड़े स्ट्रोक आते थे नदीम के बल्ले से तो ये मैच भी वो क्लियर कर सकते थे। चलिए, मगर शानदार मैच हमें देखने को मिला और इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ हम चलते हैं। कौन होंगे